Hello. Ajayji Pahade, please come in the comment box. Ajayji Pahade. हॅलो हॅलो. प्रेक्षकांना विनंती आहे की डगआउट्स हे फक्त प्लेयर्ससाठी आहेत. प्रेक्षकांना विनंती आहे की डगआउट्स हे फक्त प्लेयर्ससाठी आहे. प्रेक्षकांसाठी आपण स्टँड्स बनवलेले आहे बसायचे, तर कुणीही डगआउट मध्ये बसू नये. कुणीही प्रेक्षक हे डगआउट्स मध्ये बसू नये. ओनर्स साठी आपण व्हीआयपी बॉक्स ची अरेंजमेंट, व्हीआयपी बॉक्स मध्ये बसायची अरेंजमेंट केलेली आहे. ग्राउंड मध्ये कुठेही ओनर्स असतील तर त्यांनी व्हीआयपी बॉक्स मध्ये येऊन बसावे. Hello. Hello. उत्तमरित्या टोलावलेला चेंडू, केवळ एक धाव मिळेल.
सागर यांना. आता स्ट्राईकवर आलेले आहे निलेश. पुन्हा एक सुरेख चेंडू. सागर यांचा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. मागे सुंदर असा फटका सागर यांच्या बॅटमधून. बघूया षटकार. याचबरोबर षटकाची समाप्ती. एका षटका अखेरीस धावा झालेल्या आहेत. आता गोलंदाजीला आलेले आहेत प्रेम सिंग. सुंदर असा चेंडू. अगदी बॅट आणि पायांच्या मधोमध टाकलेला यॉर्कर प्रेम सिंग यांचा. पुन्हा सुंदर असा चेंडू टाकला होता. तितकाच सुंदर फटका निलेश यांचा. आता स्ट्राईक वर आलेले आहे सागर. सागर यांनी मागच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर उत्तुंग असा षटकार खेचला होता. बघूया या षटकात सागर काय करते ते. सागर यांचा सुंदर असा टोलावलेला फटका. केवळ एक धाव मिळेल. अगदी लाईनशीर गोलंदाजी करत आहे प्रेम सिंग. सर प्लीज प्लीज वेट.
थोडासा टेक्निकल एरर आलेला होता, जो आता दूर करण्यात आलेला आहे. आता सामना पूर्ववत सुरू होईल. बघूया निलेश आता काय करतात ते. सुंदर असा फटका निलेश यांचा. बघूया तेवढाच सुंदर प्रयत्न, परंतु धावा मिळतील 4. चौकार. वर्धा प्रीमियर लीग फाउंडेशनच्या स्क्रीनवर निलेश यांनी लगावलेला चौकार. निलेश स्क्वेअर लेग कडे टोलावून एक धाव चोरलेली आहे निलेश यांनी. दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू. बघूया सागर. मागच्या षटकात शेवटच्या चेंडूवर षटकार खेचला होता सागर यांनी. सागर यांचा चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, त्यात अभिद यांचा थ्रो आणि एक अतिरिक्त धाव मिळालेली आहे द इनविन्सिबल संघाला. दुसरे षटक समाप्त. दुसऱ्या षटकाखेरीस 16 धावा बिन गडी बाद. 0 गडी बाद 16 धावा. तिसरे षटक घेऊन आलेले आहेत आमच्या वर्धेतील अत्यंत अनुभवी ऑलराऊंडर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती आहे की त्यांनी आपल्या ओव्हर रेटवर लक्ष द्यायचं आहे. लवकरात लवकर इनिंग्स झाल्या पाहिजे. आणि हे तिसरं षटक घेऊन आलेले आहे वर्धेतले स्टार ऑलराऊंडर मिस्टर अभिद शेख. पहिला चेंडू उचलून मारलेला आहे. बघूया कव्हरच्या दिशेने काय होते ते. षटकार. सागर यांनी खेचलेला आहे कव्हरच्या दिशेने उत्तुंग असा षटकार. सागर यांनी पुन्हा एकदा सुंदर असा फटका. तितके सुंदर क्षेत्ररक्षण. त्याच वेळी पंचांकडून नो बॉल देण्यात आलेला आहे, त्यामुळे एक अतिरिक्त धाव आणि 2 धावा धावून काढलेल्या आहेत. खेळपट्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू होता, त्यामुळे मैदानावरील आमचे जे पंच आहे त्यांनी हा नो बॉल दिलेला आहे आणि हा चेंडू आता फ्री हिट असणार आहे सागर यांच्याकरता. फ्री हिट चेंडू. सुंदरसा फटका गोलंदाजाकडून मिस झालेला आहे. फ्री हिट चेंडूचा फायदा घेता आला नाही सागर यांना.
आता बघूया निलेश. निलेश स्ट्राईकवर आलेले आहे. निलेश ही खेळाडूला ही पहिली आणि शेवटची वॉर्निंग आहे. कॅप्टन, द इनविन्सिबल्स, टीम ओनर, कृपया या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करावा. तुम्हाला ही शेवटची आणि पहिली आणि शेवटची वॉर्निंग आहे मिस्टर नाले. यानंतर जर असे फोन आले तर तुम्ही गेले. सुंदर फटका, एक धाव मिळालेली आहे. मी सर्व संघांना इथे सांगू इच्छितो, यानंतर जर कोणाला फोन आला किंवा कोणाजवळ फोन असला मैदानात तर त्याला उचित अशी पेनल्टी देण्यात येईल. सुंदरसा फटका फसलेला आहे आणि एक धाव मिळालेली आहे सागर यांना. सामन्या दरम्यान सुंदर फटका नाले यांचा. दोन धावा मिळालेल्या आहेत. सुंदर असं क्षेत्ररक्षण. सामन्या दरम्यान फोन वापरण्याकरिता निलेश नाले यांच्या पर्सनल फीज मधून 50% अमाउंट डिडक्ट करण्यात आलेला आहे. सुंदर असा चेंडू टाकला होता. आबिद यांनी चेंडूवर बोटे फिरवली होती. निलेश यांच्या लक्षात आलं नाही आणि त्यांनी उचलून मारलेला फटका फसला. अलगदरित्या झेल घेतलेला आहे आणि मिस्टर मोबाईल बाद झालेले आहेत. आता फलंदाजीला आलेले आहेत मोहम्मद अजानी. हिंगणघाट वरून येतात. हे खूप मोठं नाव आहे मोहम्मद अजानी. मनावरील पंचांना विनंती आहे यांचे मोबाईल्स एक वेळा चेक करून घ्या आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती आहे की ऑलरेडी भरपूर वेळ गेलेला आहे, वेळेवर लक्ष द्या. गोलंदाजी करणाऱ्या संघाने वेळ लावल्यास शेवटचं षटक त्यांना बॅटिंग पॉवर प्ले देण्यात येईल. चौथं षटक घेऊन आलेले आहेत विनोद. विनोद यांचा सुंदर चेंडू स्क्वेअर लेगला ग्लान्स केलेला आहे. तितकंच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. दोघही सुरेख धावतात, त्यामुळे एका धावेचं रूपांतर 2 आणि 2 चे 3, 3 चे 4. ठीक आहे. सागर स्ट्राइकवर.
सागर यांनी उत्तुंग असा षटकार खेचलेला आहे आणि प्रेक्षकांचं मनोरंजन केलेलं आहे. नक्कीच सागरसाठी टाळ्या वाजतील. बघूया सागर यांचा सुरू असलेला झंझावात विनोद कशा पद्धतीने रोखतात किंवा मग सागर त्यांना ठोकतात. आता हे बॅटल बघण्यासारखं झालेलं आहे. वाईड चेंडू, डाव्या यष्टींच्या फारच बाहेर टाकलेला चेंडू, वाईड. पुन्हा सागर यांचा सुंदर फटका मगाशी पासून बघतोय. सागर यांचं त्या जागेवर विशिष्ट असं लक्ष आहे. आणि मिळालेला आहे चौकार. सागर यांचा उत्तुंग असा फटका आणि धावा मिळतील 6. तुम्ही सागरकडे पहा. सागर यांनी वातावरण पुन्हा एकदा तापवलेलं दिसतंय. प्रतिस्पर्धी संघाला धडकी भरवणारे फटके सागर यांच्या बॅट मधून बघायला मिळत आहेत. सुंदर असा फटका सागर यांचा, तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. यावेळी मात्र सागर यांना चोरटी धाव घेऊ दिली नाही. आणि मधातच कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्वागत आहे आमचे गोलू नंबर 33 हार्दिक पांड्या यांचे आयडल आहेत. प्रत्येक संघात एक गोलू असतो. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघात सुद्धा गोलू नाही आहे. सुंदर असा पटकलेला चेंडू. क्षेत्ररक्षक जवळपास चेंडू खाली आलेच होते. सुंदर प्रयत्न त्यांचा. आणि सागर यांना मिळालेला आहे जीवनदान ड्रिंक्स ब्रेक. जय महाकाली शिक्षण संस्था तसेच अग्निहोत्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स द्वारा आयोजित वर्धा प्रीमियर लीग सीझन 6 मध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत. थोडा लवकर आटपा ड्रिंक्स. आधीच भरपूर वेळ गेलेला आहे. चार षटका अखेरीस 51 धावा झालेल्या आहेत. एक गडी बाद. जो एक गडी बाद झालेला आहे तो एक गडी म्हणजे आजचा एंटरटेनिंग गडी होता. मिस्टर मोबाईल बाद झालेले आहे. आणि मिस्टर मोबाईल निलेश नाले यांच्या टोटल फीज मधून 50% रक्कम ही मोबाईल वापरामुळे आम्ही कापून घेतलेली आहे. याची त्यांनी नोंद घ्यावी.
पुन्हा एकदा जर नाले यांनी मोबाईल वापरला तर आम्ही 100% रक्कम कापून घेऊ. थोडं लवकर करा, ऑलरेडी खूप जास्त वेळ झालेला आहे. ड्रिंक्स व्हॅन चालक मालक मिस्टर फारूक, गाडी लवकर बाहेर घ्या. चार षटका अखेरीस 51 धावा, एक गडी बाद. आणि आता स्ट्राइक वर आहे मोहम्मद अजानी, जे ओळखले जातात त्यांच्या उत्तुंग फटक्यांसाठी. तसाही 8 ओव्हरचा खेळ, फटक्यांशिवाय पर्याय नाही. गोलंदाजाचं मरण. गोलंदाज आलेले आहेत सचिन लेंडे, पुन्हा एकदा वर्धेतले दुसरे स्टार ऑलराउंडर सचिन लेंडे फ्रॉम बोरगाव एंड. बोरगाव की आन बान शान सचिन लेंडे. सुंदर असा चेंडू सचिन यांचा, बघूया झालेलं काय आहे. आणि मोहम्मद बाद झालेले आहे. सचिनचे चेंडू समजण्यासाठी तसे कठीण असतात. कधी लेग कटर, कधी शॉर्ट ऑफ गुड लेन, कधी यॉर्कर. व्हेरायटी आहे या गोलंदाजाकडे, व्हेरायटी आहे. दुसरा गडी बाद झालेला आहे द इनविन्सिबल संघाचा. आणि आता फलंदाजीला आलेले आहेत पवित्र ढोले. हा फलंदाज सामन्याचं चित्र बदलू शकतो. डावखुरा फलंदाज पवित्र ढोले. बघूया सचिनचा सामना ते करणार आहेत. पवित्र यांच्यासाठी सचिन यांनी सुरेख असं क्षेत्ररक्षण रचलेलं आहे. आता हे क्षेत्ररक्षण आहे की सापळा, बघूयात. उत्तर देण्यास पवित्र सुद्धा सक्षम आहेत. सुंदर असा चेंडू, मी आधीच सांगितलं होता सहाही चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने टाकण्याची कला आहे यांच्याकडे. सुंदर असा चेंडू सचिन यांचा, फक्त ढकलून एक धाव घेतलेली आहे. थोडी मिस फिल्डिंग झाली होती. लेफ्टी रायटी बॅटर्स ज्यावेळी मैदानात असतात त्यावेळी सगळ्यात जास्त त्रास असतो तो क्षेत्ररक्षण सेट करण्याचा. सुंदर असा चेंडू सचिन यांचा, भरपूर त्रास होतो लेफ्टी रायटी बॅटर्स मैदानावर असताना, पंचांना, क्षेत्ररक्षकांना.
सुंदर चेंडू, निर्धाव टाकलेला चेंडू सचिन यांनी. डेथ ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाज आहेत सचिन. कोणत्याही संघात खेळत असताना शेवटच्या 4 षटकातले 2 षटक सचिनचे असतात. फटका फसला होता आणि केवळ 1 धाव मिळालेली आहे पवित्र यांना. याचबरोबर षटक समाप्त. 5 षटका अखेरीस 54 धावा झालेल्या आहेत. 2 गडी बाद, 2 गडी बाद, 54 धावा, 5 षटक. पुढचं षटक घेऊन आलेले आहेत मिस्टर आबिद. फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीतही कमाल करतात आणि यांनी मधोमध पटकलेला चेंडू बघूया. सुंदरसा झेल घेतलेला आहे आणि गडी बाद. तिसऱ्या विकेटचं पतन. आता फलंदाजीला आलेले आहेत तेजस पुंड. हे सुद्धा बहुतेक डावखुरे फलंदाजच आहेत आणि आमच्या मागच्या सीझन मध्ये यांनी भरपूर धावा खेचल्या होत्या. आबिद यांनी चमत्कारिक चेंडू टाकला होता, त्यामध्ये पवित्र फसले. सुंदरसा फटका, सुंदर क्षेत्ररक्षण. केवळ 1 धाव झालेली आहे आणि मधातच सौरभ. आता स्ट्राइक वर आहेत ते उत्तुंग षटकार चौकार खेचणारे सागर झाडे. आबिद यांचा तिसरा चेंडू. पुन्हा एकदा उत्तुंग असा षटकार खेचलेला आहे. तुम्ही फक्त पहा, धावा मिळालेल्या आहेत 6. सागर यांची सुंदर फटकेबाजी. चेंडू चेंडू हरवलेला आहे. तुम्ही षटकार मारा, चौकार मारा, चेंडू हरवून टाका, फक्त चेंडूचे पैसे द्या. सागर भाऊ, हो हो. पाच ओव्हर झालेला चेंडू पाठवायचा आहे. चेंडू हळूहळू मैदानात जात आहे. मागच्या चेंडूवर सागर यांनी उत्तुंग असा षटकार खेचलेला आहे, ज्यामुळे चेंडू जो आहे तो हरवला आहे. आता नवा चेंडू देण्यात आलेला आहे. पुन्हा पटकलेला चेंडू सागर यांनी पूल केलेला आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार.
मागच्या सीझनला सुद्धा सागर यांनी अशाच पद्धतीची फटकेबाजी केली होती. खरोखरच द इनविन्सिबल संघाचे ते मिस्टर इनविन्सिबल झाले आहे आज. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न फसलेला आहे, परंतु तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव मिळालेली आहे 22च्या स्वरूपात. आता स्ट्राइक वर आला आहे तो तेजस पुंड. तेजस यांचा सुंदर असा फटका गेलेला आहे गार्डन मध्ये आणि धावा मिळालेल्या आहेत 6. पुन्हा एकदा षटकाराच्या रूपात चेंडू गेलेला आहे बाहेर. चेंडू पाठवा. बॉल द इनविन्सिबल संघाचे खेळाडू खूपच सुंदर अशी फटकेबाजी करत आहेत आणि वारंवार चेंडू हरवत आहेत. षटक समाप्त झालाय. 6 षटका अखेरीस 72 धावा. सुंदर असा फटका सागर यांचा आणि सागर झेल बाद झाले आहे. फक्त 1 धाव सागर यांना हवी होती अर्धशतक पूर्ण करण्याकरता आणि त्यातच त्यांनी सुंदर असा फटका हाणला होता. त्याच वेळी सुंदर असा झेल घेतलेला आहे आबिद यांनी आणि सागर फक्त 1 धावेने चुकलेले आहेत. अर्धशतकापासून 1 धाव दूर होती. आता फलंदाजीला आलेला आहे तो गोलू. मी मगाशीच म्हटलं होतं प्रत्येक संघात कोणी ना कोणी एक गोलू असतोच. हा आमचा गोलू, हिंगणघाटचा गोलू, कांडळीचा गोलू मैदानात आलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी सचिन यांची आणि हे गोलू बाद झालेले आहे. आता मैदानावर आलेले आहे फलंदाजी करता वैभव वैद्य उर्फ गामा आणि सचिन जे सुरेख गोलंदाजी करत आहेत ते हॅट्रिक वर पोहोचलेले आहेत. बघूया वैभव सचिनची हॅट्रिक रोखतो की सचिनला ठोकतो.
सुंदरसा फटका गामा यांचा आणि बघूया सचिन सचिन सचिनची हॅट्रिक झालेली आहे. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक घेण्याचा मान मिळवलेला आहे बोरगाववरून येणारे आमचे सचिन लेंडे. स्पर्धेतील पहिली हॅट्रिक. आता मैदानावर फलंदाजी करता आलेले आहेत मयूर पुंड. मागच्या चेंडूवर आपण बघितला गामा यांचा सुंदर झेल घेतला गेला आणि सचिन यांची हॅट्रिक झाली, जी या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक होती. सुंदरसा फटका मयूर यांचा. केवळ एका धावेवर समाधानी व्हावे लागेल. आता दोघही भाऊ फलंदाजी करत आहेत. सुंदर अशी गोलंदाजी आणि हा चेंडू टाकण्याआधीच सचिन यांच्यासाठी एक पारितोषिक जाहीर झालं होता. 1001 रुपये अंबुज पांडे सर यांच्याकडून सचिन याला रोख स्वरूपात मिळणार आहे. पारितोषिक अनाउन्स करायच्या पहिले सचिननी दुसरा पुन्हा एक विकेट घेतला. सुंदर अशी गोलंदाजी. सचिन अभिनंदन, तुम्हाला 1001 रुपये प्राप्त होणार आहेत अंबुज पांडे सर यांच्याकडून. आता फलंदाजीला आलेले आहेत ते अजय आणि सचिन यांचा एक चेंडू शिल्लक. एका षटकात आतापर्यंत सचिन यांनी 4 विकेट्स मिळवलेले आहेत. जर या चेंडूवर सचिन यांनी पुन्हा एकदा विकेट घेतला असता तर 500 रुपये आमचे मित्र मंडळी पवित्र सिंग फ्रॉम जम्मू, जेडी आणि मयुरेश यांच्याकडून लागू झाले होते, परंतु असो. 7 षटका अखेरीस 73 धावा. एक चोरटी धाव घेतलेली आहे मयूर यांनी आणि आता स्ट्राइकवर आहेत अजय. यामध्येच प्रसाद श्रोते सर यांचं हार्दिक स्वागत. सुंदर असा चेंडू विनोद यांचा बघूया आणि फलंदाज ओव्हरथ्रोच्या रूपाने चौकार मिळालेला आहे, परंतु बघूया रनआउटचा निर्णय काय आहे ते.
रिव्ह्यू मागितलेला आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने. अंपायर आपलं काय म्हणणं आहे रिव्ह्यू बद्दल? संघाचा रिव्ह्यू आहे. आणि खेळाडू धाव बाद झालेले आहेत. त्यामुळे जर धावबाद नसते झाले तर जवळपास 5 धावा त्यांना मिळाल्या असत्या. ठीक आहे, खेळाडू धावबाद आहे. जास्त वेळ घालवू नका. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती आहे लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. आणि आता नवीन फलंदाज येत आहेत मैदानात. देवांशो आलेले आहे फलंदाजी करता. $74. सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू टाकलेला आहे. सुंदर असा चेंडू बघूया. फलंदाज धाव बाद झालेले आहे की स्टंपिंग? रनआउट, धाव बाद झालेले आहे. यानंतर येणारे फलंदाज सचिन. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 1 विकेट. सुंदर असा फटका गॅप मध्ये जातोय आणि तेवढाच सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 3ऱ्या धावेसाठी निघालेले आहेत आणि 3ऱ्या धावेसाठी फलंदाज धाव बाद झालेला आहे. सचिन धावबाद झालेले आहेत आणि मला वाटते संघ ऑल आउट झालेला आहे. द इन्व्हिन्सिबल संघाने लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. टोटल धावा झालेल्या आहेत 76. जिंकण्याकरिता 77 धावांची गरज. द इन्व्हिन्सिबल संघाने लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे आणि YSK टायटन्स आपली ओपनिंग जोडी तयार ठेवा.
जिंकण्याकरता 77 धावांचं लक्ष आहे. द इन्व्हिन्सिबल संघ आपलं क्षेत्ररक्षण लावत आहे. YSK टायटन्स संघाने आपली सलामीची जोडी तयार ठेवायची आहे. जय महाकाली शिक्षण संस्था तसेच अग्निहोत्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स द्वारा आयोजित WPL सीझन 6 मध्ये पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत.
टेनिस क्रिकेट आणि 8 ओव्हरचा मॅच त्यातल्या त्यात बॉलचा रोल काय असतो? हा खूप मोठा प्रश्न आजपर्यंत होता, परंतु बॉल या 8 ओव्हरच्या षटकांमध्ये खूप महत्त्व ठेवतो. त्यामुळे फलंदाजी करणारा संघ खूप विचार करून चेंडू निवडत असतो. गोलंदाजीला आलेले आहेत अजय आणि सलामीची जोडी आहे वायएसके टायटन संघाची आबिद शेख आणि पंकज डहाके. अजय यांचा सुंदर असा चेंडू आणि ग्यामा झेल घेऊ शकले नाहीत. भरपूर वेळ फटका फसला होता, चेंडू भरपूर वेळ हवेत होता आणि वैभव चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीत. आणि या मधात 2 धावा चोरलेल्या आहेत पंकज आणि आबिद यांनी. यष्टींच्या मधात फारच वेगवान अशी धाव घेतात दोघेही. सुंदर फटका पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने बघूया आणि गोलू यांनी सुंदर असा झेल घेतलेला आहे. पंकज झाले आहे बाद. अजय यांना मिळालेली विकेट. गोलू यांचा सुंदर झेल. पंकज पवेलियन कडे परत जाताना बघूया नवीन फलंदाज वायएसके टायटन संघाकडून फलंदाजीला आलेले आहेत आसिम शेख. जशा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये भरपूर साऱ्या बंधूंच्या जोड्या आपण बघितल्या, तशाच आमच्या स्थानिक वर्धेच्या क्रिकेटमध्ये भरपूर बंधूंच्या जोड्या आहेत. आसिम शेख, आबिद शेख, तेजस पूण, मयूर पूण, सौरभ इंगोले, गोलू इंगोले. सुंदर असा चेंडू डाव्या यष्टींच्या अगदी जवळून गेलेला आहे. फलंदाज अगदी बाद होता होता राहिले. आपण बंधूंच्या जोडींबद्दल चर्चा करत होतो. आबिद शेख, आसिम शेख, सौरभ इंगोले, गोलू इंगोले, वैभव कवडे, निखिल कवडे, तेजस पूण, मयूर पूण, भरपूरशा अशा जोड्या आहेत. सुंदरसा फटका आणि धावा मिळालेल्या आहेत 4. आसिम यांचा सुंदर फटका. सुंदर असा चेंडू आणि खोरून काढलेला फटका, परंतु गोलू तिथे हजर आहेत. जिथे गोलू हजर आहेत तिथे क्षेत्ररक्षण नक्कीच चांगलं होईल. अजय यांची सुंदर गोलंदाजी.
सुंदर असा चेंडू अजय यांचा. शेवटचे 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत आपल्या संघासाठी अजय यांनी. पहिल्या षटकाखेरीस 6 धावा, 1 गडी बाद. संघाकरता दुसरं षटक घेऊन येत आहेत पवित्र ढोले. आणि पवित्र ढोले यांचा सामना करतील वर्धेतील स्टार ऑलराऊंडर मिस्टर अभिद. सुंदर असा चेंडू टाकलाय पवित्र यांनी आणि अभिद बीट झाले आहे. नक्कीच अभिद मोठे फटके शोधत आहेत. आणि अभिद यांचा सुंदर असा रिव्हर्स स्वीप. धावा मिळालेल्या आहेत 4. अभिद यांनी हाणलेला आहे चौकार. धावा मिळालेल्या आहेत 4. पवित्र पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न आणि पवित्र यांनी चेंडूवर बोटे फिरवली होती त्यामुळे चेंडूची गती कमी झाली आणि आबिद यांच्या रेंज मध्ये येण्यापासून चेंडू थोडासा मिस झाला. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. सुंदर असं क्षेत्ररक्षण मयूर यांचा. केवळ 1 धाव मिळालेली आहे. आतापर्यंतच्या 4 चेंडू पवित्र यांनी धावा दिलेल्या आहेत 5. आसिम यांचा रिव्हर्स आणि हा चौकार. दोघेही बंधू रिव्हर्स मारण्यात पटाईत आहेत. आता पवित्र यांनी मात्र रिव्हर्स फटक्याकरिता अतिरिक्त खेळाडू घेतलेला आहे. आणि आता काय, इकडचा फिल्डर बाहेर काढला, तिकडे मारला, चौकार. या षटकात टोटल धावा आलेल्या आहेत 13 आणि 2 षटका अखेरीस 19 धावा, 1 गडी बाद. बघूया पुढचं षटक घेऊन कोण येतोय तो. पुढचं षटक घेऊन पुन्हा आलेले आहेत अजय. गोलंदाजी करता मिस्टर आबिद आणि मिस्टर मोबाईल यांची चर्चा सुरू आहे. वैयक्तिक दुसरा आणि संघाचा 3रा षटक घेऊन आलेले आहेत अजय. स्ट्राइक वर आहे तो आबिद.
सुंदर असा फटका आणि एक धाव घेण्यात अभिद यशस्वी झाले आहेत. मागच्या WPL सीझन 5 मध्ये अभिद हे प्लेयर ऑफ द टुर्नामेंट होते. पुन्हा एकदा रिव्हर्स हिटचा प्रयत्न फसलेला आहे. निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी करत आहेत अजय. सुंदरचा फटका स्ट्रेटला लगावलेला आणि बघूया धावा किती मिळतात. 4 धावा. सुंदर असा फटका गॅप शोधलेला आहे आसिम यांनी आणि धावा मिळालेल्या आहेत 4. ही आसिम यांची शैली आहे. ते बरोबर गॅप शोधतात. सुंदर अशी गोलंदाजी आणि आसिम यांचा तोच प्रयत्न पुन्हा होता. आठ षटकांचा खेळ असतो. आबिद यांचा रिव्हर्सचा आसिम यांनी आणलेला आहे रिव्हर्स आणि धावा मिळालेल्या आहेत 4. तीन षटका अखेरीस 32 धावा, 1 गडी बाद आणि आता गोलंदाजीला आलेले आहेत मोहम्मद. हा मगाशी बंधूंच्या जोडींबद्दल आपण बोलत होतो. ही एक जोडी माझ्या हातून सुटली होती, मोहम्मद अजानी कोमेल अजानी. म्हणजे आतापर्यंत आपल्याकडे वर्धेत क्रिकेट खेळणाऱ्या बंधूंच्या जोडींमध्ये, भावांच्या जोडींमध्ये 6 जोड्या झालेल्या आहेत. सुंदर गोलंदाजी कोमेल यांची आणि आबिद कोमेल हे दोघंही भरपूर क्रिकेट एकमेकांसोबत खेळलेले आहे. दोघांनाही माहित आहे गोलंदाज काय करणार, फलंदाज काय करणार, याचा अचूक वेध ते घेतात. सुंदर असा चेंडू, 1 धाव मिळालेली आहे. सुंदर असा फटका आसिम यांचा, धावा मिळालेल्या आहेत 4. उमेल यांनी अभ्यास केला होता आबिदचा.
कोमेल यांनी अभ्यास केला होता अभितचा आणि पेपर आला आसिमचा. पुन्हा एकदा पटकलेला चेंडू आणि मैदानावरील पंचांद्वारे देण्यात आलेला आहे वाईड. डोक्याच्या वरून आलेला चेंडू वाईड. एक अतिरिक्त धाव मिळालेली आहे. सुंदरसा फटका, पण फटका हवेत गेलेला आहे आणि अजय यांनी तो झेल सोडलेला आहे. फटका फसला होता. सुंदर अशी संधी होती. नक्कीच हा झेल घेतला असता तर आसिम पवेलियन मध्ये वापस गेले असते. रिव्हर्सचा प्रयत्न बघूया. क्षेत्ररक्षक आणि मिसफील्ड चौकार. मिसफील्ड मुळे मिळालेला आहे चौकार. सुंदर असा फटका केवळ एका धावेकरता खेळले होते आणि एक धाव त्यांनी मिळवलेली आहे. याच बरोबर षटक समाप्त. ड्रिंक्स ब्रेक. जास्त वेळ ड्रिंक्स ब्रेक मिळणार नाही. लवकरात लवकर करा. 4 षटका अखेरीस धावा झालेल्या आहेत. 45 आफ्टर 4 ओव्हर्स. लॉस ऑफ 1 विकेट. 24 चेंडूंमध्ये 32 धावांची आवश्यकता YSK टायटन संघाला. आणि जोपर्यंत आबिद आणि आसिम खेळत आहेत तोपर्यंत हे अगदी लीलया या धावा काढतील. ड्रिंक्स ब्रेक लवकर आटपायचा आहे. संध्याकाळच्या सत्रातील सर्व सामने झाले पाहिजे. सर्वांनी सहकार्य करावे. सर्व खेळाडूही आपले, स्पर्धाही आपली. डीजे पुढचं षटक घेऊन आलेले आहेत. सचिन. पुढचं षटक घेऊन आलेले आहेत गोलंदाज सचिन भाकरे आणि फलंदाजीला तेच दोघं बंधू आसिम आणि आबिद. पहिला चेंडू. एक धाव मिळालेली आहे आणि एकाच धावेवर संतुष्ट आहेत. अभिद्यांचा सुंदर प्रयत्न.
केवळ एक धाव मिळालेली आहे. गोलू यांचा सुंदर क्षेत्ररक्षण. आतापर्यंत तरी सचिन यांनी बांधून ठेवलेला आहे दोनही फलंदाजांना. सुंदर असा चेंडू सचिन यांचा. तीन चेंडूंमध्ये आतापर्यंत केवळ 2च धावा खर्च केल्या आहेत सचिन यांनी. सुंदर असा चेंडू. फलंदाज क्लीन बोल्ड झाले आहेत. आणि आता फलंदाजीला आलेले आहेत सौरभ इंगोले. हा डावखुरा फलंदाज आता मैदानात आलेला आहे. बघूया सौरभ आपल्या संघासाठी काय करतो ते. सौरभ इंगोले सामना करतील सचिन यांचा. आणि क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल सोबत खेळणारे असल्यामुळे माहीत आहे सौरभची शैली. सुंदर आणि एक धाव चोरटी घेतलेली आहे सौरभ यांनी. मिस्टर मोबाईल यांच्याकडे गेला होता चेंडू. सुंदर असा चेंडू. फुलटॉस टाकला होता किंवा त्याला आपण म्हणू शकतो मुद्दामहून टाकलेला फुलटॉस तो होता. आणि फुलटॉस चेंडू आबिद यांनी मिस केलेला आहे. सुंदर असं षटक टाकलेलं आहे सचिन यांनी आणि अक्षरशः बांधून ठेवलेला आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती आहे मॅच थोडा फास्ट होऊ द्या. 5 षटका अखेरीस 49 धावा झालेल्या आहेत. 2 गडी बाद. 18 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज आणि षटक घेऊन येतो आहे तो म्हणजे मोहम्मद. 18 चेंडू 28 धावांची गरज YSK टायटन संघाला जिंकण्याकरिता. आणि 6वे षटक घेऊन आलेले आहेत कोमेल. सुंदर असा चेंडू. 6वे षटक घेऊन आलेले होते मोहम्मद. पुन्हा या भावांच्या जोडीमुळे मी कन्फ्यूज झालो. मोहम्मद यांचा सुंदर चेंडू. नो बॉल दिलेला आहे मैदानावरील पंचांनी. आणि एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक
सर्कलच्या बाहेर असल्यामुळे हा नो बॉल दिलेला आहे. सर नो बॉल आहे ना? नो बॉल आणि पुढचा चेंडू नक्कीच फ्री हिट राहणार आहे. फ्री हिट चेंडूवर लगावलेला फटका. वैभव यांची सुंदर फिल्डिंग आणि केवळ एक धाव दिलेली आहे. फ्री हिट जवळपास फ्री हिट वाया घालवलेला आहे आबिद यांनी आणि केवळ एकच धाव मिळालेली आहे. मोहम्मद आतापर्यंत तरी सुंदर अशी गोलंदाजी करत आहेत. फक्त एक नो बॉल वगळता या षटकात त्यांनी कोणतीच चूक केली नाही. सुंदर असा चेंडू टाकला होता मोहम्मद यांनी आणि एक धाव मिळालेली आहे. आबिद यांनी एक चोरटी धाव घेतलेली आहे. सुंदरसा फटका आबिद यांचा. बघूया चौकार. आबिदचा हा ट्रेडमार्क शॉट आहे. द ट्रेडमार्क आबिद यांनी मारलेला आहे यांचा ट्रेडमार्क शॉट. आबिद फलंदाजीवर असेल आणि हा शॉट बघायला मिळणार नाही तर मग आश्चर्यच वाटायला हवं. पुन्हा एकदा आबिद यांनी ट्रेडमार्क शॉट लगावलेला आहे. बघूया षटकार. दोन बॅक टू बॅक ट्रेडमार्क शॉट मारून आबिद खोदून काढलेला यॉर्कर आणि त्यावर सुद्धा एक धाव मिळवलेली आहे आबिद यांनी. आता स्ट्राइक वर आहेत तो आमचा सौरभ इंगोले. आणि सौरभ बाद झालेले आहेत. त्रिफळाचीत झालेले आहेत सौरभ. सुंदर असा चेंडू. ड्रिंक्स ब्रेक दिलेला नाही आहे. लवकरात लवकर मॅच सुरू करा. फलंदाजीला आलेले आहेत सचिन ज्यांनी एका षटकामध्ये 4 गडी बाद केले होते. आता बघूया ते फलंदाजीमध्ये काय कमाल करतात ते.
YSK टायटन संघाला 12 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज जिंकण्याकरता आणि 7वे षटक घेऊन येत आहेत पवित्र ढोले. स्ट्राइक वर तो अभी द ट्रेडमार्क. सुंदर असा फटका अभिद यांचा गॅप मध्ये मारलेला फटका. धावा मिळतील 4. पवित्र यांच्या पहिल्या चेंडूवर चौकार वसूल केलेला आहे अभिद यांनी. दुसऱ्याही चेंडूवर बघूया. चेंडू सीमारेषा पार, मिळणार चौकार. आता फक्त 6 धावांची गरज जिंकण्याकरिता YSK टायटन संघाला. पवित्र यांनी लागोपाठ 2 चेंडू 2 चौकार दिलेले आहेत. दिलेले आहे म्हणण्यापेक्षा अभिद यांनी ते चौकार खेचलेले आहेत. आणि हा बघा षटकार. मॅच समाप्त. YSK टायटन संघाचे अभिनंदन. अत्यंत दिमाखात त्यांनी हा सामना पूर्ण केलेला आहे. 1.5 षटक बाकी असताना सामना जिंकलेले आहे. आणि हा सामन्याचा सामनावीर ठरतोय तो 4 गडी बाद करणारा बोरगाव एक्सप्रेस सचिन लेंडे. एका षटकात 4. टोटल 5 विकेट घेतले आहे सचिन यांनी. आजच्या या सामन्याचे सामनावीर द बोरगाव एक्सप्रेस सचिन लेंडे. कृपया लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. यानंतर पुढच्या सामन्यासाठी समालोचन करतील कल्याणहून आलेले आमचे मित्र श्री सुनीलजी शेळके. कदाचित तुम्ही माझ्या कॉमेंट्रीला बोर झालेले असाल, त्यामुळे मी आता तडकती भडकती कॉमेंट्री श्री सुनीलजी शेळके